फ्रेंड गुड मॉर्निंग. आज मी बनवणार आहे चिकन सुक्का. तर त्यासाठी मी बघू शकते इकडे चिकन घेतलं आहे आणि इथे अद्रक लसूण आणि हिरवी मिरच्याची पेस्ट बनवून घेतले. दही आहे आणि एक बिर्याणी शाही मसाला घेतला आहे. थोडीशी कोथिंबीर आणि पुदिना मी इकडे बारीक चिरून घेतला. आता मी सगळं मॅरिनेट करते. आपण यात आधी कोथिंबीर घालून घेऊया. दही आपल्याला जितका हवं आहे तितका आपण घालू शकतो. इकडे 1.5 चम्मच दही घेतला आहे. बिर्याणी शाही मसाला घेतला होता. तुम्हाला जो आवडतो तो टाकू शकतात. बिर्याणी शाही मसाल्यामध्ये सगळं असतं तर मी तो घातलेला आहे. बघू शकता इकडे अद्रक लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट केलेली ही पण घालून देते. आता यात आपल्याला थोडे थोडे मसाले घालायचे आहे. लाल तिखट घालायचं आहे थोडंसं, धना जिरा पावडर, थोडीशी हळदी पावडर. आता हे सगळं आपल्याला मस्त असं एकजीव सगळं करून घ्यायचं आहे. पाणी बिलकुल पण घालायचं नाही. सगळं व्यवस्थित काढून घ्यायचं आहे अद्रक लसूण पेस्ट. आणि आपण यात थोडंसंच मीठ घालणार आहे. नंतर जेव्हा आपण शिजायला टाकू तेव्हा आपल्याला मीठ घालायचं आहे, पण आता यात थोडंसं आपण घालून घेऊया. आता मी याला सगळं असं एकजीव करून घेणार आहे. सुक्का चिकन आता मी याला सगळं एकजीव करून 10 ते 15 मिनिटासाठी मस्त असं ठेवून देणार आहे. तर त्यावर मी दुसरंही काम करून घेते. बघू शकता मी सगळं असं व्यवस्थित एकजीव केलेलं आहे. आता याला आपण 15 ते 20 मिनिटं असं मस्त झाकून एक साईडला ठेवून देऊया. मॅरिनेट आपण करून ठेवलेलं चिकनचं इकडे. आणि आता आपण तयारी केली आहे. त्यासाठी मी इकडे बघू शकता 2 मोठे कांदे घेतले. एकदम बारीक आपल्याला चिरायचे बघा, अशा प्रमाणात केले तरी चालेल. आणि टॅमॅटो पण एकदम बारीक असं सिलेक्ट करून घ्यायचं. आणि त्यासाठी मी इथे थोडा तेजपत्ता. आता आपण स्टार्ट करू. तेल आपल्याला चांगलं तापून द्यायचं आहे. असं मस्त गरम झालं तर आपण तेजपत्ता घालून घेऊ. आता आपण यातच कांदा घालून घेऊ. कांद्याला चांगलं आपल्याला भाजायचं आहे, लालसर करायचं आहे. आता आपण कांदा शिजण्यासाठी कांद्यामध्ये मीठ घालून घेऊ. चिकनमध्ये मीठ घातलेलं त्यामुळे आता कांदा शिजायसाठी आपण थोडंसंच मीठ घालूया, नाही तर मग भरपूर मीठ होऊन जाईल. आता कांदा आपल्याला एकदम असा लालसर मस्त शिजवून घ्यायचा आहे. बघू शकता कांदा मस्त असा आपला शिजलेला आहे. आता आपण यात टॅमॅटो घालून घेऊ. टॅमॅटो पण मस्त असा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे तेलामध्ये. आता कांदा टॅमॅटो असं मस्त आपलं परतलेलं आहे. आता यात आपण चिकन घालून घेऊया. यात आपल्याला कोणतेच मसाले घालायचे नाही, कारण की आपण यात सगळं घातलेलं आहे. चांगलं आपण एकजीव मस्त असं करून घेऊ. सगळं असं मस्त खाली वरती. बिर्याणीचा कलर असला तर तोही तुम्ही चिकनला हे मसाला लावताना घालू शकतात, पण आता माझ्याकडे नाही आहे म्हणून मी नाही घातलं आहे. त्याच्याने पण खूप छान असा कलर येतो आणि खूप छान असं चवायला पण चिकन असं मस्त लागतं. आता बघू शकता मी इकडे चांगलं मिक्स केलेलं आहे. आता यात मी जास्त पाणी नाही तुम्हाला दाखवते. जर बघू शकता मी इकडे फक्त हे भांडं धुवून घेतलेलं आहे ना, इतकंच पाणी मी यात घालणार आहे, कारण की आपण यात दही मिक्स केलेलं आहे तर दह्याला भरपूर असं पाणी सुटतं, म्हणून मी इकडे काय जास्त पाणी घातलेलं नाही आहे. बघू शकता मस्त असं आपलं चिकन झालेलं आहे. आणि खूप छान अशी साधी सोपी रेसिपी आहे. तुम्ही बघितली आहे, तुम्ही करून बघा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, फॉलो करा. थँक्यू सो मच.